श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। वैशाख अमावास्या शनी जयंती म्हणून साजरी केली जाते। या दिवशी सूर्यपुत्र असलेल्या शनीचा जन्म झाला होता। शनी हा 9 ग्रहापैकी महत्त्वाचा ग्रह मानला जातो। तसेच शनी हा न्यायाचे प्रतीक मानले जाते। यंदा 2025 मध्ये 26 मे म्हणजेच सोमवारी आहे शनैश्चर जयंती। याच दिवशी वैशाख सोमवती अमावास्येचे व्रत देखील केले जाणार आहे। आयुष्यातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी शनिदेवाची पूजा करणं फलदायी ठरतं। शनिदेवाची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक बदल होतात आणि अनेक समस्या दूर होतात। शनिदेवाला न्याय देवता मानले जाते, त्यामुळे त्यांची पूजा केल्याने व्यक्तीला न्याय मिळतो आणि त्याचे जीवन सुधारते। शनी जयंतीच्या दिवशी दान करणं शुभ आणि फलदायी मानले जाते। या दिवशी काळे तीळ, काळे उडीद, काळे कपडे, लोखंडी वस्तू, स्टीलची भांडी, ब्लँकेट इत्यादी गरजूंना दान करून शनिदेव प्रसन्न होतात। तसेच शनी जयंतीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी ओम शनैश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा आपल्याला जप करायचा। तसेच या दिवशी कुत्रा, कावळा, गाय तसेच गरीब व्यक्तींना आपल्याला आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचे। असं केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि व्यक्तीला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही। शनी जयंतीच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योगासह त्रिपुष्कर योग, मालव्य यासारखे राजयोग तयार होत आहेत आणि या शुभ योगांमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे शनिदेव लवकर प्रसन्न होतात। आणि म्हणून सोमवती अमावास्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच घरात आणा या झाडाचं फक्त एक पान। हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण आपली किती कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार। तर ते कोणत्या झाडाचं पान आणायचं, कोणत्या वेळेत आणायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये ओम शनैश्चराय नमः लिहायला विसरू नका। पिंपळाच्या झाडाला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं। या झाडाला देवी देवतांचा वास असतो असे म्हटले जाते आणि त्याची पूजा केल्याने अनेक फायदे मिळतात। पिंपळ वृक्षाला देववृक्षाची पदवी प्राप्त आहे। पिंपळ वृक्षामध्ये श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मी तसेच देवी देवतांचा निवास असतो। तसेच पिंपळ वृक्षामध्ये शनिदेवांसोबतच आपल्या पितरांचा सुद्धा वास असतो। जर एखाद्यावर शनिदेवाची नाराजी असेल तर पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्याच्या खाली दिवा लावून ते शांत केले जाऊ शकते। याच कारणामुळे जेव्हा शनीची 7.5 यांनी ध्येयाचा प्रभाव असतो तेव्हा लोक पिंपळाच्या झाडाची पूजा करतात। पिंपळाचे झाड भगवान विष्णूंचे दुसरे रूप मानले जाते। पद्मपुराणात असे सांगितले आहे की जी लोक पिंपळाच्या झाडाला नमन करतात आणि त्याची प्रदक्षिणा करतात त्यांना खूप दीर्घायुष्य मिळते। तसेच पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण केल्याने जगात केलेली सर्व पाप नष्ट होतात आणि मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती होते। पिंपळाच्या झाडाचे वर्णन त्रिदेवांचे म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे निवासस्थान म्हणून केले जाते। भगवान विष्णू पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी, भगवान शंकर झाडाच्या खोडात आणि ब्रह्माजी कपाळावर वास करतात। अशा परिस्थितीत जी लोक पिंपळाचे झाड लावतात आणि त्याचे रक्षण करतात यासोबतच श्रद्धेने पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून त्याची पूजा करतात त्या भक्तांना धन, स्वर्ग आणि मोक्षाची प्राप्ती होते। आणि म्हणूनच हा उपाय करण्याकरता आपल्याला सोमवती अमावास्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे। अंथरुणामध्येच आपल्याला महादेवांचं तसेच शनिदेवांचं आणि आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे। दिवसाला सुरुवात ही करायची आणि त्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी काढायचं आहे। आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल आणि काळे तीळ टाकून स्नान करायचं। असे हे स्नान केल्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही
प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचे। जल अर्पण करताना त्यामध्ये आवर्जून आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे। असे हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्तीही होत असते। त्यानंतर आपल्याला विधिवत श्री हरी विष्णू माता लक्ष्मीची पूजाही करून घ्यायची, देवपूजाही करून घ्यायची आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे। हा उपाय करण्याकरता आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ जायचे। जाताना आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरून घ्यायचं। त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ आणि एक गुळाचा खडा टाकायचा। त्याचबरोबर आपल्याला एक दिवासुद्धा घेऊन जायचा। ह्या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात टाकायचे। तसेच या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं। असे ह्या 2 वस्तू घेऊन आपल्याला जायचं आहे पिंपळ वृक्षाजवळ। पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचे। जे जल आपण घेऊन गेलेले ते आपल्याला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचे। जल अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा आणि त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाची 11 पानंही तोडून घ्यायची आहेत। पानं तोडताना आपल्याला सर्वप्रथम पिंपळ वृक्षाची क्षमा याचनाही करायची आहे। कोणत्या इच्छा पूर्ती करता आपण ही पानं तोडते ती तिथे बोलायची आणि त्यानंतर आपल्याला ही पानं तोडून आपल्या घरी घेऊन यायची। घरी आणल्यानंतर या पानांना आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे। आता या प्रत्येक पानावर आपल्याला चंदनाने म्हणजे एक प्लेट घ्यायची, त्यामध्ये चंदन घ्यायचं, चंदनामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करायचं आणि पिंपळाच्या झाडाच्या काडीने आपल्याला या पिंपळाच्या पानावर श्री राम लिहायचं आहे आणि अशी ही 11 पानांची आपल्याला एक माळा जी आहे ती तयार करायची आणि ही माळा जी आहे ती आपल्याला घेऊन जायचं आहे बजरंगबलींच्या मंदिरामध्ये। मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला ही माळा जी आहे ती बजरंगबलींना घालायची आहे। बजरंगबलींना 11 पानांची माळा घालण्याला विशेष महत्त्व आहे, कारण बजरंगबली हे महादेवांचे 11वे रुद्र अवतार आहेत। त्यानंतर मंदिरामध्ये बसूनच आपल्याला 1 वेळा हनुमान चालीसाचं पठण करायचं। त्याचबरोबर आपल्याला 1 वेळा सुंदरकांडचं पठणसुद्धा करायचं आहे। तसेच आपल्याला रामस्तुतीसुद्धा करायची आहे, कारण बजरंगबली हे राम भक्त आहेत आणि त्यांच्यासमोर रामाची स्तुती केली तरीसुद्धा फारच लवकर आपल्यावर बजरंगबली प्रसन्न होतात आणि त्यानंतर आपल्याला हात जोडून बजरंगबलींना आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहे, दारिद्र्य ते दूर करण्याकरता प्रार्थनाही करायची आहे। ही बजरंगबलीची सेवा केल्यामुळे आपल्यावर शनी महाराजसुद्धा प्रसन्न होतात, कारण शनी महाराज हे महादेवांना आपलं गुरु मानतात आणि बजरंगबली हे महादेवांचे 11वे रुद्र अवतार आहेत आणि म्हणूनच आवर्जून शनी जयंतीच्या दिवशी आपल्याला ही बजरंगबलींची सेवा ही करायची। ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होतच होतं, पण आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात शनी महाराज पूर्ण करतील। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।